अरे असं त्रासून कसं चालेल? तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक. नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य. पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला. मी सांगीन तसं वागणार? हा तसंच वागीन. तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो. सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन, आहा. परस्त्री माते समान जाण, आहा. चित्ता ठावे समाधान. हो बुवा, तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, परस्त्री माते समान जाण. समोरून जर ती आली चालून तर धरावे तिचे दोन्ही चरण. हाय ना? ते ठीक आहे. सावळा, आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. होय बुवा. ये, मी तुला कान मंत्र देतो. द्या. ए बुवा, काय झालं? अरे कान मंत्र द्यायला का थुकायला कानात? अरे बर, दुसरा कान इकडे. नको नको. डॉक्टर कडे गेलो दोन्ही कान त्याने पाहिले. तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर तू काय करीत होतास असं म्हणला. म्हणजे मग बर 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 ठीक आहे. सावळा, आता तू घरी जा. उद्या पुन्हा ये. अरे आम्हाला स्वर्गात जायचंय. म्हणजे माझ्या ऐवजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय? वेड्यासारखं बोलू नकोस. का? देवांना भेटायला जायचंय. हा मला पण यायचं स्वर्गात. तू? मला पण यायचं. नको नको नको. नाही मला पण यायचं. तू यायचं नाहीस. नाही बुवा, जिथं गुरु तिथं शिष्य. बुवा मी पाय धरितो. मला यायचं. मी पाय. मला मी नाही. तू असा चावटपणा करणार असशील तर मी तुला स्वर्गात देणार नाही. तिथं कुणाचे